महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। निशाणा चुकला, माकडाऐवजी नागरिकालाच बसलं बेशुद्धीचं इंजेक्शन। पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या पथकाकडून आज एक मोठी चूक झाली। माकडाला बेशुद्ध करण्यासाठी झाडलेली ट्रँक्विलायझर गन चुकून एका नागरिकाला लागली। उमरखेड तालुक्यातील भवानी येथे मंगळवार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली। गेल्या काही दिवसांपासून भवानी येथे एका पिसाळलेल्या माकडाने उच्छाद मांडला होता। या माकडाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते। मंगळवारी दुपारी जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले तेव्हा माकडाला बेशुद्ध करण्यासाठी शूटरने निशाणा धरला। मात्र माकडाच्या अचानक झालेल्या हालचालीमुळे शूटरचा अचूक निशाणा चुकला आणि ट्रँक्विलायझर गनमधून सुटलेले इंजेक्शन थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे राहणार डोंगरगाव वय 45 यांना जाऊन लागले। गावात तणावाचे वातावरण। इंजेक्शन लागताच खराटे जखमी झाले आणि परिसरात एकच खळबळ उडाली। वन विभागाच्या या चुकीच्या कारवाईमुळे उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला, ज्यामुळे काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता। जखमी सदानंद खराटे यांना तातडीने कोर्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे। या दुर्दैवी घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली आहे। रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान नागरिकांनी गर्दी केल्याने आणि माकडाच्या अनपेक्षित हालचालीमुळे हा अपघात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच भविष्यात अशा मोहिमांमध्ये अधिक सुरक्षा उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही दिली। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, यवतमाळ।